दरम्यान औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय। औरंगजेबाची कबर उचलून फेकण्याचा निर्धार असल्याचं गोविंद शेंडेंनी सांगितलंय। रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला आम्ही कारसेवा करण्याचं जाहीर केलं होतं आणि करून दाखवलं। तसंच आता चलो संभाजीनगरचं आवाहन करू आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते संभाजीनगरला जातील, मात्र त्याला वेळ लागेल। टप्प्याटप्प्याने आंदोलन पुढे जाईल असं गोविंद शेंडेंनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे। गोविंदजी, तुम्ही जाहीर केला आहे की अखेरचा टप्पा म्हणजे या आंदोलनाचा सगळे कार्यकर्ते जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते महाराष्ट्रभरातून संभाजीनगरच्या दिशेने कूच करतील, कारसेवा करतील। तो थडगा उचलून फेकण्याचा मानस आहे। आमचा निर्धार तोच आहे। जसं राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या वेळेला आम्ही म्हटलं होतं कारसेवा करेंगे म्हणजे काय करेंगे, वही करेंगे। तो यहाँ पे भी कारसेवा, इथेही कारसेवा करू आणि तोपर्यंत सरकारला आमचं निवेदन आहे, त्यांना खूप वेळ खूप वेळ देणार आहोत। त्या वेळेमध्ये त्यांनी निर्णय घ्यावा, स्वतः ते सगळं तिथून हटवावं। नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान करू, चलो संभाजीनगर आणि थडगा हटवण्याचं काम करू। हे केव्हा होणार आहे चलो संभाजीनगर? वेळ लागेल, जरा याला थोडा वेळ लागेल। स्टेप बाय स्टेप आम्ही पुढे जाऊ। आज शंखनाद केला आहे, हळूहळू हे आंदोलन पुढे घेऊ। आणि कोणतंही काम जर करायचं आहे तर सरकारला भरपूर वेळ दिला पाहिजे की त्यांनी निर्णय घ्यावा। परिणिती शेवट आपल्या हातात आहे। आणि रामजन्मभूमीच्या आंदोलनाच्या वेळेला पण तुम्ही बघितलं असेल तर 8 वर्ष आंदोलन चाललं। त्याच्यानंतर ते 1992 झालं, तर 8 वर्ष प्रतीक्षा झाली राम जन्मभूमीची। किती वर्ष लागतात। काही लोक असंही म्हणतात की हा इतिहास आहे, औरंगजेब महाराष्ट्राच्या धर्तीवर गाडला गेला होता। तो इतिहास सर्वांना पुढे माहीत असण्यासाठी त्याची कबर महाराष्ट्रात गाडली गेलेली पाहिजे। जे लोक महिमा मंडन करून राहिले आहेत आजच्या तारखेला, उद्याला तिथे त्याच्या नावाचं एखादं उर्स सुरू नाही करतील याची कोणी गॅरंटी घेत आहे का? तिथे यात्रा भरवतील नाही याची कोणी गॅरंटी घेत आहे का? कबर हटवावीच लागेल। कबर हटवावी लागेल। नाही हटवली गेली तर हटव, नाही हटवली तर हटव। बाबरी ढाच्यासारखं आंदोलन होऊ शकते। त्यालाच म्हटलेलं आहे, तुम्ही नाही कराल तर आम्ही करू। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने त्या संदर्भात निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलन करणारे संघटन जे आहे ते व्यक्त करतात। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।